खूप जुळवाजुळव करून हे 3 लाख रुपये जमा झालेत. तुझं सोनं माझं सोनं मोडलं तरी एक 4 लाख रुपये येतील. तरी पण अजून आपल्याला कर्ज फेडण्यासाठी 3 लाख रुपये कमीच पडते ते. सगळ्या मित्रमैत्रिणींना पण मागितले आणि नातेवाईकांना पण मागितले, पण कोणच मदत नाही करत आहे. मग मला असं वाटतंय आपल्या गावाकडे जो जमिनीचा तुकडा राहिलाय तो विकून टाकावा. नाही, मी तुम्हाला ती जमीन नाही विकू देणार. तेवढीच जमीन राहिली आपली. आपण ती जमीन विकली तर आपले गावासोबत संबंध तुटतील. अगं असं कसं बोलतीस तू? गावाकडं माझ्या मोठ्या भावाचं तर घर आहेच ना. आधीमध्ये आपण कधी गेलो तर तो काय आपल्याला नको म्हणणार आहे का राहायला? तुम्ही तुमच्या भावावर डोळे झाकून विश्वास कसे ठेवू शकता? आता तुम्ही पैसे मागायला गेलते, तो काय बोलला आठवतंय का? 3 लाख रुपये? मग सध्या तरी माझ्याकडे काय पैसे नाही. मधीच जरा मागच्या महिन्यात सासऱ्याचं ऑपरेशन झालं, तिथं पैसे दिले होते. आता ते काय मागणं चुकीचं वाटतंय, त्यामुळं माझ्याकडनं काय मदत होईल असं मला वाटत नाही. दादा तुझे मित्र एवढे बिझनेसमॅन आहेत, श्रीमंत लोक आहेत. माझ्यासाठी त्यांना तू बोललास तर कदाचित ते देतील. अरे, मला कधी गरज लागली पैशाची तर मी माझ्या मित्रांकडे कधी मागत नाही, आणि लोकांसाठी मी कधी मागणार पैसे त्यांच्याकडे? होय ग, तर पैसे तरी कुठून जमा करायचे? माझं तर काय डोकं चाललं नाही. नमस्ते वहिनी, येऊ का? मग काय झालं का तुमचं पैशाचं अरेंजमेंट? नाही, ते 7 लाख झालेत, अजून 3 लाखाचं जरा राहिलंच आहे. आता मी आलोय ना, टेन्शन घेऊ नका, आता ते पण काम पूर्ण होऊन जाईल. अरे, मी ऐकलं की गावाकडची जमिनीचा जो तुकडा उरलाय तुझा, तो तू विकायला काढतोय. मग तू ह्याला त्याला देण्यापेक्षा मलाच दे ना. अरे पण तू तर म्हणत होतास ना की तुझ्याकडे पैसे नाहीयेत. अरे तसं नाही रे, माझा मेवना आहे ना, त्याकडे पैसे आहेत, आणि मी पण थोडेसे काहीतरी कोणाकडे तरी मागल, आणि तसं करून एक अरेंजमेंट करल. मी तशी सगळी माहिती काढलेली आहे. गावाकडे तुझी जमीन आहे, त्याचा साधारणतः एक 7 ते 8 लाख रुपये त्याचं रेट येतोय. मी आत्ता तुला 3 लाख रुपये द्यायला आणलेत, ते 3 लाख देतो आणि बाकीचे पैसे खरेदी खताच्या वेळेस देतो. हे बघ, हे 3 लाख रुपये आहेत. आणि वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका बरं का. प्लॉट मी विकत घेतलाय याचा अर्थ तुमचा माझा संबंध संपला असा नाहीये. तुम्हाला कधी वाटलं की बाबा गावाकडे यायचंय, मला सांगा, माझ्या घराची चावी देईन, 1-2 दिवस राहावा. चला, येतो मी आता. मित्रांनो, कटू आहे पण सत्य आहे. जेव्हा केव्हा गरजेच्या वेळेस तुम्ही तुमची जमीन विकायला काढाल तर खरेदी करणारे तुमचे जवळचेच असणार.